कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एका चांगल्या मुलीचं अत्यंत चुकीच्या माणसाशी लग्न झाल्यानंतर तिच्या आयुष्याचा जो खेळखंडोबा होतो ना, तो इथे आल्यापासून बघतोय मी। तिला संसार हवाय म्हणून ती धडपड करते, तर तुम्ही नीट बोललात तिच्याशी? नुसते भांडताय, तिचा रिस्पेक्ट करत नाहीये। मला असंच वाटतं की तुमच्याशी लग्न झाल्यामुळे माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद झालंय। खूप शोभा झाली, आता आणखीन विटंबना नको, निघा आता तुम्ही। बाबांचा राग मी समजू शकतोय। लेक अशी माहेरी निघून आल्यावर कुठला बी बाप चिडणारच गिराव, पण मास्तरीन बसनी तरास होईल असं काय कवा केलं नाही मी। उलट त्यांच्या हसण्याचा झरा नेहमी खळखळत राहावा म्हणून प्रयत्न केले, पण आता बस, आता त्यासनी तरास होईल असं काही करायचं नाही मला। आता गप राहिलेलं बरं आहे, शांत राहावा, जरा थंड घ्या। आता हे काय झालं? आणि आलीस का तू सकाळ सकाळ आमचं बीपी वाढवायला? हा, तुला काय शांतवानी बोलताच येत नाही का ग? बोल, काय झालंय? आग लागल्यावानी अशी धावत का आलीस? बोल पटशिरी। ताई, मला समज कळलं। काय? हेच का तू त्या मास्तनीला शाळेतनं काढणार नाहीस? हे समज करायला तुला अधिपतीने सांगितलं ना? व आम्हाला ठाव असलेल्या खबरा आम्हाला देऊ नगस। ताई, अगं खबर नाही, अगं तुला मी विचारायला। ताई, तू खरंच त्या मास्तनीला शाळेतनं नाही काढणार? सध्या तरी नाही। म्हणजे काय? अधिपती जिंकले? जिंकले कसे? शेवटी त्यांनी मनवलंच नव्हतं ताई तुला? अगं बघ की, त्या दोघांमध्ये एवढी भांडणं आहेत, तरी बी ते तिच्या बाजूने तुझ्याशी लढले आणि जिंकले बी। अगं ताई, बघ की, तिच्यावर काय येऊ नये म्हणून त्यांनी काय काय केलंय। शेवटी काय, त्या पोराच्या आई बापाला मॅनेज केलंच की त्यांनी। कळलंय आम्हाला ते सगळं। ताई, अगं ती एवढी चुकीची वागत्या तरी बी तिचीच बाजू घेतात ग ते। ताई, असं कसं चालल? नाही म्हणजे आपण त्या दोघांनी शरीराने लांब ठेवलंय, तर ताई अगं ते दोघं बी मनाने एकत्र आहेत की। ताई अगं, पण एवढं काय काय करतो पण आपल्या हाताला यशच येणं झालंय ग। आता काय होणार? ती मास्तरीन शाळेत जाणार आणि आपल्या डोसक्यावर नाचणार। आम्ही आमच्या परीनं अधिपतीनं समजवायचा प्रयत्न केला। जेव्हा आमच्या लक्षात आलं की आम्ही जे काय बोलतोय ते त्यांच्या डोसक्यात शिरतच नाहीये, तेव्हा आम्ही 2 पावलं मागे आलो। आम्हाला एक कळलं की सुनबाईंना शाळेतनं काढू नये म्हणून अधिपती काय बी करू शकते। त्यांच्या नजरेत आमच्याबद्दल शंका निर्माण होईल असं आम्हाला काय बी करायचं नव्हतं, म्हणून सगळं आम्ही त्यांच्या मनासारखं केलं। म्हणजे ताई, आता आपण थंड बसायचं? थंड तर बसायचं नाहीच आपण। मग काय करायचं? त्या पोराच्या आई वडिलांना भेटले ना अधिपती, आता तू जाऊन भेटते असते आणि जे त्यांच्याकडे नाही ते त्यांना द्यायचं। हे दे त्यांना आणि आम्ही सांगतोय तेवढं कर। संकेत, 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 अरे काय काय झालं? तू पळतोयस का माझ्यापासून? मला बोलायचंय तुझ्याशी। मला जाऊ द्या मॅडम। हो जा तू, पण मी बोलतेय ना तुझ्याशी। मला आधी सांग, तू ठीक आहेस का? हो 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 मॅडम। गोळ्या औषधं घेतलीस? हो मॅडम, घेतली, मी जातो मग। अरे हो हो जा तू, पण एवढी काय घाई आहे तुला? मी तुला एक विचारू? हां, मला खरं सांगशील? काय सांगू? काल जे घडलं त्याबद्दल सांग। मला त्याबद्दल काही विचारू नका मॅडम, मला प्लीज जाऊ द्या, तास सुरू होईल। हे बघ, तुझा तास नाही मिस होऊ देणार मी, आणि अजून वेळ आहे तास सुरू व्हायला। तू जरा बस बघू इथे, बस बस जरा। आता मला शांतपणे सांग, काल काय घडलं नेमकं? नको मॅडम, रागवतील मला। कोण? माझे आई बाबा। तुझे आई बाबा आलेत का आज इकडे? ते नाही आले, पण त्यांनी सांगितलंय मला। काय सांगितलं? की तुमच्याशी बोलायचं नाही। प्लीज मला जाऊ द्या मॅडम।
ठीक आहे तू जा, पण मला एकच सांग संकेत, तू काल खोटं का बोललास? मॅडम मी काय खोटं बोललो मॅडम? संकेत थांब. तू अजूनही खोटं बोलतोयस ना संकेत? काय झालंय? हा, शाळेत काय शिकवतात? खोटं बोलायचं नाही शिकवतात की नाही? मग का बरं खोटं बोललास तू आणि अजूनही खोटं बोलतोयस? काय झालंय संकेत? काय झालंय? प्रॉब्लेम आहे का काही? मला सांग ना, मी काही मदत करू का तुझी? अरे तू काहीच नाही बोललास तर कसं कळणार मला काय झालंय? सांग ना मला, खरं सांग काय झालंय? हे बघ संकेत, मला माहितीये तू खूप हुशार मुलगा आहेस आणि तू कधीच कुणाशीही खोटं बोलत नाहीस, मला माहितीये. आत्ता असं काय झालं की तू एवढं मोठं खोटं सांगितलंस? मी मारहाण केली असं सांगितलंस तू संकेत सगळ्यांना? तुला माहितीये ना असं काही झालेलं नाहीये. तुला माहितीये तू खोटं बोलतोयस. का असं करतोयस तू? मॅडम प्लीज मला काय विचारू नका मॅडम. विचारू नका म्हणतोयस म्हणजे नक्कीच तुझ्याकडे लपवण्यासारखं काहीतरी आहे संकेत. मी तुला पुन्हा एकदा विचारतेय संकेत, जे काही आहे ते मला खरं खरंच सांग. काय झालंय? तू घाबरू नकोस. तू घाबरलायस का? अजिबात घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्या बरोबर. हा, फक्त खरं बोल. तू खोटं का बोलतोस याचं कारण मला जाणून घ्यायचंय संकेत. प्लीज खरं बोल. जा, जग जिंकून या. फॅक्टरीत जाऊन येतो. हा, सांभाळून जावा. पण एक विचारायचं होतं तुम्हाला. काय हो? तुम्ही रागवला नाही ना आमच्यावर? कशाला तुमच्यावर? कशाला मी तुमच्यावर काय रागवत बिगवत नसतो अजिबात. ते ठावाय वामासनी, पण ह्या वेळेस विषय सुनबाईंचा आहे ना म्हणून विचारलं. म्हणजे आम्ही त्यांना नोकरीवरनं काढून टाकणार होतो, ते तुम्हाला आवडलं नाही, नाही का? नाही नाही, जाऊ दे, सोडा. तो विषय संपलाय आईसाहेब. तुम्हाला जे योग्य वाटलं तुम्ही गेलं. मला खात्री आहे आईसाहेब, त्या असं काय करणार नाही. जाऊ दे, सोडा. तो विषय मिटलाय की, सोडा. बरं, मग आता पुढं काय करायचं ठरवलंय तुम्ही? कशाचं? तुमच्या आयुष्याचं. आयुष्याचं काय आता आहे तसं चालू दे आईसाहेब, जाऊ दे. हाय तसं म्हणजे एकटं, त्यात इकडं तुम्ही इकडं, असं किती दिवस चालणार आहे? तुमचं आयुष्य हाय तिथंच थांबलंय, पुढं जाईना झालंय आणि त्यांची काही परत येण्याची इच्छा दिसत नाही. असती तर एवढा आल्या असत्या, नाही का त्या परत? मग कुठवर थांबणार त्यांच्यासाठी? बघा, त्यासनी घ्यायचा तेवढा आता येळ घेऊन दे. मी काय म्हणणार नाही बघा. हा, काय आता त्यासनीच येऊ वाटत नाही तर मी काय करणार आहे? बघा, लगीन करताना मी लई घाई केली, आता परत तेच करणार नाही. मी घाई एवढी करायची नाही. जेवायची येऊ काय मी? या. अधिपती तुम्हाला नसली तरी आम्हाला लई घाई आहे. सुनबाईंना तुमच्या आयुष्यातून दूर करायची आणि ते आम्ही लवकरच करणार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.